मित्रांनो, कोणतंही संकट येवो, फक्त त्यात सर्वसामान्य शेतकरी भरडला जातो. कोरोनाच्या काळात आला, शेतकरी भरडला गेला. नोटाबंदीच्या काळात शेतकरी भरडला गेला. नको त्या भावाने त्यांना माल विकावे लागले. आणि आता इंधन टंचाईसुद्धा शेतकरी भरडला जातो. म्हणजे कोणतंही जरी संकट आलं देशावर, त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी भरडला जातो. मित्रांनो, आज जर बघत असेल अशी परिस्थिती झाली की कुठं शेतकऱ्यांना डिझेल मिळेना, पेट्रोल मिळेना आणि शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरही उभा आहे मित्रांनो. आणि आज मोठं संकट देशावर आल्यासारखं वाटतं मित्रांनो. आज आपण बघत असतील प्रत्येक शेतीच्या कामाचे दिवस असताना शेतकरी ट्रॅक्टर उभा आहे, डिझेल पेट्रोल मिळत नाही. हवालदिल परिस्थिती झालेली आहे मित्रांनो. आणि आपले पंतप्रधान मान्य विदेश दौरा करतात, बचतीचे सांगत असताना ते स्वतः दुसरे दौरे करतात. मंत्र्या गाड्या बंद करून डिझेल पेट्रोलचा खप मित्रांनो त्यांच्यामुळे जास्त होऊ राहिलं. त्यामुळं डिझेल पेट्रोल त्यांच्या गाड्या बंद कराव्या आणि सर्वसामान्यांना डिझेल पेट्रोल बंद होईल. नमस्कार मित्रांनो, असे एक या गगनभरारी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता पुढील माहिती पाहूया मित्रांनो आपण मीडियाच्या माध्यमातून. की भडका आता इंधन तुटवडा. राज्यातील अनेक पेट्रोल पंपावर ठणठणाट. डिझेल तुटवड्यानं शेतकरी मोठ्या संकटात. राज्यात इंधन टंचाईमुळे नवं संकट उभं राखलंय. आधीच इंधनाचे भाव वाढलेले असतानाच आता इंधन तुटवड्याचाही सामना सर्वसामान्यांना करावा लागतोय. पेट्रोल पंपावरील इंधन तुटवड्यामुळे हिंगोलीतल्या शेतकऱ्यांची काय अवस्था झाली आहे पहा. अशी परिस्थिती इतरही जिल्ह्यांमध्ये आहे. राज्यातल्या विविध जिल्ह्यात इंधन तुटवड्यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे पाहूया. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांगरा इथे डिझेल भरण्यावरून तुंबळ हाणामारी झाली. तिकडे वाशिममध्येही अकोला नाका परिसरातील एका पेट्रोल पंपावर डिझेल घेण्याच्या वारातून तुफान हाणामारी झाली. हिंगोली जिल्ह्यातही इंधन टंचाईच्या संकटामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरच ठिय्या मांडला. जालन्यातही भीषण इंधन टंचाई निर्माण झाली. अनेक पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक लागले. परभणी जिल्ह्यातही ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपावर नो स्टॉकचे फलक झळकलेत. दुसरीकडे नंदुरबारच्या धडगावमध्ये इंधन संपणार अशा अफवेनं मोठा गोंधळ निर्माण झाला. इंधन मिळावं म्हणून हिंगोलीत एका शेतकऱ्यानं पेट्रोल पंप मालकाचे अक्षरशः पाय धरले. इंधन तुटवड्यानं संतापलेल्या शेतकऱ्यांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केलाय. साहेब, पहाटे 8 वाजल्यापासून इथंच बसून आम्ही बस. अजून साहेब याचे राहणार आले हळदीचे नागराचे साहेब अजून काहीच नाही होत. डिझेल भेटे ना पहाटे 8 वाजल्यापासून भाकर खाली नाही बस. जेवण नाही, चहा पाणी नाही, काहीच नाही साहेब. अजून आता छान घेऊन गावाकडे रिकामी जायचंय. पेट्रोल टाकून 200 आलेले आहे. आम्ही सरकार तिकडे हिंडत आहे, दौरे करत आहे. त्यांच्या ताफ्यातल्या गाड्या कमी केल्या म्हणतात. तर आजकाल मी न्यूज पाहिली तर त्यांच्या ताफ्यामध्ये 25 गाड्या होत्या. कारण ते डिझेल शेतकऱ्याला वाटा की हालत होणार नाही. 5 शेतकरी किती वेळ आलेले आहेत तिथं डिझेल नेण्यासाठी. शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यामधील प्रशासन अलर्ट मोडवर आले. हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल पंप कंपन्यांच्या झोनल अधिकाऱ्यांची बैठक बोलावत कडक कारवाईचा इशारा दिलाय. आज जे आहे आम्ही जे आपले 4 पेट्रोल पंप्स आहेत त्याच्यानुसार जे आहे आपण त्यांचे रिजनल ऑफिसर्सला बोलवलेलं आहे. त्यामध्ये जे आहे ज्या ज्या ठिकाणी आपल्या तुटवडा होत होता त्या ठिकाणी जे आहे आम्ही त्यांची सप्लाय कशी आहे आणि त्यांना जे आहे वरून कशी सप्लाय होऊ लागली आणि ते पुढे कशा करू लागले त्याचं नियोजन करण्यासाठी जे आहे आम्ही 4 रिजनल ऑफिसर्सला बोलवलं आहे. सध्या मशागतीचे दिवस आहे. ट्रॅक्टरला डिझेल मिळत नसल्यानं शेतकरी चांगलाच मेटाकुटीला आलाय. त्यातूनच वाद निर्माण होऊन हाणामारीचे प्रसंग घडत आहेत. दुसरीकडे पेट्रोल डिझेल महागल्यानं गिग वर्कर्स युनियननं प्रति किलोमीटर 20 रुपयांची वाढ करण्याची मागणी केली. एकीकडे महागाईचे चटके सामान्य जनतेला जाणू लागले असतानाच दुसरीकडे इंधन तुटवड्यामुळे सामान्य जनता दुहेरी संकटात सापडली. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.